अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा आहे तो जाणवत आहे। त्याचबरोबरीनं आता LPG गॅस जो आहे जो रिक्षा असेल किंवा इतर वाहनांमध्ये भरला जातो त्याचा देखील तुटवडा मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे आपण पाहतोय खरं तर हा गॅस पंप आहे सोलापूर शहरातील आणि या गॅस पंपावर आता रिक्षांच्या देखील रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतं। कारण गॅस तुटवडा असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो LPG पंपांना सुद्धा बसतोय, कारण त्यांना सुद्धा गॅस जो आहे तो मुबलक प्रमाणात मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना देखील पंप बंद ठेवावा लागतोय। नक्की काय परिस्थिती आहे या संदर्भात आपल्यासोबत कर्मचारी आहेत। काय परिस्थिती आहे दादा, गॅस आज पंप तुम्ही बंद ठेवलेला आहे? हां, कारण काय व्हायला लागलं आता सध्याला आम्ही पण कन्फर्म नाही आहे सध्याला, काय आज येईल उद्या येईल, तरी आम्ही रिक्षावाल्यांना सांगावलं की रोज संध्याकाळी एक जा व्हिजिट करावं आहे का नाही, त्याशिवाय आम्हाला पण कन्फर्म करता येत नाही। काय अचानक काय तर सांगितलं मग दुसऱ्या दिवशी येऊन आम्हालाच विचारणार की रिक्षावाले तुम्ही काल तर सांगितलं आहे आणि आज कसं आला नाही, म्हणून आम्ही काय करेक्ट माहिती काय सांगू शकत नाही असं। हां, गॅस तुम्हाला आता मिळतोय का? कारण कंपनीकडनं मिळते म्हणजे कसं 24 तासाच्या आतच मिळते, कमी ह्याच्यामध्ये प्रमाणात मिळते। हां, फुल प्रमाणात भेटणार नाही आता। काय परिस्थिती म्हणजे कशामुळे गॅस तुटवडा निर्माण झालाय? आता सगळीकडे आहे अमेरिका इराण युद्ध आहे, पण LPG पंपावर सुद्धा तुटवडा झालाय। युद्धाच्या परिणामामुळे हे झालेलं आहे काय, त्यामुळं गॅस थोडं किती 4 टन 3 टन असं देऊन चाललेत, फक्त ते 1-2 दिवस जाते पुन्हा पंप बंद होते। हो, पण किंमती पण वाढल्या असतील गॅसच्या? हो, किमती वाढलेत सर, किती वाढले? 25 रुपयांनी वाढलेत, पहिला 50 रुपये होता आता 85 रुपये झाले आहेत। बरं, मग कसं म्हणजे ग्राहकांचं काय? मग ग्राहकांचं कसं मत काय काय एवढं आवरेज देत नाही गाडीला, एवढे पैसे वाढलेत, पब्लिक रेट वाढवून देत नाहीत कस्टमर, एवढं कसं काय महाग झाला असं मत। मग ओरड करत असेल रिक्षा जे गॅस रिक्षावाले ओरडतात, पण आता काय आम्ही तर काय करणार, आम्ही कर्मचारी, आम्ही मॅनेजरला विचारा म्हणून सांगतो आम्ही। आता ही रोज 5-6 रुपये रोज वाढत चालले, वरचीवर वाढतच चालले, त्यामुळे विजेचा फटका आपल्याकडे बसायला लागला आहे आणि रिक्षावाल्याला परवडत नाही आता काय असं व्हायला लागलं आहे। मग रिक्षावाली म्हणते ॲव्हरेज देणार गाडी, ॲव्हरेज कसं पडणार, किंमत वाढली ना लिटर कमी लागले असं व्हायला लागले, त्यामुळे ॲव्हरेज परवडणार। काय तुम्ही रिक्षा चालक आहेत का? काय परिस्थिती आहे? गॅस आता तुटवडा आहे तुमचा, काय 50 रुपये लिटर होता, 85 रुपये लिटर गॅस झाला। परवडत आहे का? मग एवढं परवडत नाही, पॅसेंजर आहेत तेवढे बी पैसे देत नाही। बोला मामा, काय काय अडचणी काय काय निर्माण होते? सर भरपूर अडचणी आहेत, ॲव्हरेज निघते का तेवढा? आणि मग निघते काय नाही, शाळेचे पोरं बरोबर होते या काय ॲव्हरेज काय लय अवघड झालंय, लय अवघड झालं, आमचं हातावरचं पोट आहे, कसं करायचं आणि कसं खायचं सांगा बरं। लय अवघड झालं। मग आता तुम्ही दर वाढवले असतील की मग तुमचे? कोण डेट पॅसेंजर डेट असलेलं आम्ही मग एवढं कशाला हे केलं तो सांगा बरं तुम्ही। महागाई वाढायला लागली, हाय तीच काम देऊन द्यायचे पैसे 5,000 रुपये एवढे। हो कुठं वाढले तुम्ही सांगता मला, आम्ही रोज जातो की म्हणतात, आम्ही रोज जातो म्हणतात कस्टमर, काय तुम्ही आम्हाला सांगाल आम्ही रोज जातो म्हणतात, काय बोलायचं? चालवता का रिक्षा का मग बंद ठेवायची वेळ येईल? आता माझं बंद ठेवायचं नाही तर काय करायचं, काय ढकलत न्यायचं, आता गॅसच न्यायचं, आता बंद ठेवावं लागणार। आपण पाहतोय खरं तर अनेक अडचणी ज्या आहेत त्या आता रिक्षा चालकांना सुद्धा येत आहेत, कारण त्यांच्या रिक्षा ज्या आहेत त्या गॅसवरती आहेत आणि LPGचा तुटवडा असल्यामुळे या ठिकाणी आता रिक्षा चालकांवर देखील उपासमारीची वेळ येते की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।